नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्या करिअर अकॅडमी मध्ये तुम्हा सर्व भावी अधिकाऱ्यांचं मी परत एकदा सहर्ष स्वागत करतो। वर्तुळ या घटकावर हमखास सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न पाहायला मिळतो। आता झालेल्या टीईटी 2025 मध्ये विचारलेला हा प्रश्न पहा। ओ केंद्र असलेल्या वर्तुळातील 16 सेमी लांबीची जीवा PQ ही वर्तुळ केंद्रापासून 6 सेंटीमीटर अंतरावर आहे, तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती? आता या ठिकाणी त्रिज्या विचारलेली आहे। त्यासाठी काय करायचं, सुरुवातीला वर्तुळ रेखाटून घ्या। वर्तुळ केंद्र काय O आणि जीवा काय PQ ही जीवा। आता ह्या जीवेची लांबी किती आहे? 16 सेंटीमीटर दिलेली आहे। आता काय करायचं, वर्तुळ केंद्रापासून जीवेवर लंब टाकून घ्यायचा। हा लंब टाकला। महत्वाचं काय, ज्या वेळेस वर्तुळ केंद्रापासून जीवेवर लंब टाकला जातो तेव्हा जीवेचे समान दोन भाग होतात। आता इथं पहा, हा एक भाग झाला आणि हा एक भाग झाला। हा 8 सेंटीमीटर लांबीचा आणि हा 8 सेंटीमीटर लांबीचा, आणि वर्तुळ केंद्रापासून जीवा किती अंतरावर आहे? 6 सेमी अंतरावर आहे। आता या ठिकाणी काय करायचं, आता त्रिज्या काढायची। ही त्रिज्या, आता हिचं अंतर कसं काढायचं बघा। त्यासाठी पायथागोरसचं त्रिकूट वापरायचं। आता पायथागोरसचं त्रिकूट काय? कर्णवर्ग बरोबर पायवर्ग अधिक उंची वर्ग। आता इथं कर्ण काढायचं आपल्याला। आता बघा, कर्ण बरोबर या ठिकाणी पाया किती? 8 सेंटीमीटर अधिक उंची किती? 6 सेंटीमीटर। आता बघा, 8 चा वर्ग किती आहे? 64 अधिक 6 चा वर्ग किती आहे? 36। हा दोन्हीची करायची बेरीज 100। तर 100चं वर्गमूळ काय आहे? तर 100चं वर्गमूळ आहे 10। म्हणजेच ती त्रिज्या किती आहे त्या वर्तुळाची? 10 सेंटीमीटर। अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका। धन्यवाद।